2 महिने आमचे सरकार लाडकी बहीण योजनेत 3000 रुपये दर महिन्याला देणार, संजय राऊत यांनी दिली गॅरंटी। राज्य सरकारने 2022च्या शेती पिकांच्या नुकसान भरपाईसाठी 61 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे आणि या निधीचे वाटप राज्यातील 4 जिल्ह्यात करण्यात येणार। यामध्ये अहमदनगर, परभणी, अमरावती आणि वाशिम जिल्ह्याचा समावेश करण्यात आला। अहमदनगर जिल्ह्याला 25 कोटी 74 लाख रुपये, परभणी जिल्ह्याला 21 कोटी 29 लाख रुपये, अमरावती जिल्ह्यासाठी 13 कोटी 20 लाख रुपये आणि वाशिम जिल्ह्यासाठी 69 लाख रुपयांचा निधी वितरणाला मंजुरी देण्यात आली। काही दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा होईल। शेतकरी मित्रांनो, तुमच्या जिल्ह्यातील अपडेट पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राइब करा। ई पीक पाहणीसाठी 2 दिवस शिल्लक, 15 सप्टेंबर पर्यंत ई पीक पाहणी पूर्ण करा। योजनेचे पैसे लटकले, अनेक शेतकऱ्यांनी बदलला मोबाईल नंबर। पीएम किसान पोर्टलवर अद्यापही करता येईल मोबाईल नंबर अपडेट। आजच आपले सेवा केंद्रावर जाऊन मोबाईल नंबर अपडेट करा। पीएम किसान योजनेअंतर्गत आजची सर्वात महत्त्वाची अपडेट। कर्नाटकातील नवीन पांढरा कांदा सोलापूर मार्केटमध्ये लाल कांद्याला 4600 तर पांढऱ्याला 5200 रुपयांचा दर। 75% अनुदानावर मिळणार मेंढ्या। 34 जिल्ह्यात अंमलबजावणी। 26 सप्टेंबर पर्यंत अर्जांची मुदत आणि शेतकरी मित्रांनो 6000चे चराई अनुदान देखील मिळणार। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या 3ऱ्या हप्त्यांकडे महिलांचे लक्ष लागून राहिले आहे आणि हा हप्ता या तारखेला महिलांच्या खात्यात जमा होणार। बघूयात आजची सर्वात महत्त्वाची नवीन अपडेट। 3रा हप्ता नेमका कोणत्या महिलांच्या खात्यात जमा होणार, हप्ता जमा होण्याची नेमकी तारीख कोणती असणार आणि किती रुपये कोणत्या महिलांच्या खात्यात जमा होतील, अशा अनेक प्रश्न महिलांना पडले आहेत। त्याचे उत्तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। ऑगस्ट महिन्यात अर्ज भरला, त्यांचा अर्ज मंजूर देखील झाला आणि त्यांच्या खात्यावर सप्टेंबर महिन्यात पैसे जमा झाले आहेत। या महिलांच्या खात्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर असे 3 महिन्यांचे एकत्रित 4500 रुपये खात्यात जमा होतील। या तारखेला खात्यात पैसे जमा होणार, म्हणजेच की मिळालेल्या माहितीनुसार येत्या 17 ते 19 सप्टेंबर पर्यंत या महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत। सरकारकडून याबाबत अद्याप अधिकृत तारीख जाहीर करण्यात आली नाही, मात्र या 2 तारखेच्या आत पैसे जमा होणार असल्याचा अंदाज आहे। या महिलांना फक्त 1500 रुपये मिळणार आहेत का? ज्या महिला सप्टेंबर मध्ये अर्ज करणार आहेत त्या महिलांना सप्टेंबर पासून लाभ मिळणार आहेत। त्यांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्टचे पैसे जमा होणार नाहीत। तसेच जर तुम्ही अर्ज भरताना 11 पर्यायामधून अंगणवाडी सेविका हा पर्याय क्लिक केला नाही तर तुम्हाला अडचण येणार आहे, कारण इतर पर्याय सध्या बंद करण्यात आले आहेत। त्यामुळे आता अंगणवाडी सेविका यांनाच अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्यात आली। जळगाव जिल्ह्यातून दूध अनुदानासाठी 14 प्रस्ताव, 5000पेक्षा अधिक शेतकऱ्यांना 3 कोटींचे वितरण करण्यात आले। ज्येष्ठांसाठी महत्त्वाची अपडेट, नवीन घोषणा। ज्येष्ठांसाठी मदतीची काठी महामंडळ झाले स्थापन। राज्यातील 1.5 कोटी वृद्धांना सरकार देणार सहाय्य। नवीन योजना, दर महिन्याला 600 रुपये थेट खात्यात जमा होणार। अपडेट अतिशय महत्त्वाची आहे आणि याबद्दलची सविस्तर माहिती पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तो व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राइब करा। सरासरीपेक्षा जास्त पाऊस, ओल्या दुष्काळांचे सावट, सततच्या पावसाने पीक हातचे गेले। अकोला जिल्ह्यातील अपडेट। राशन दुकानात चहा, कॉफी कधी मिळणार, म्हणजेच की नागरिकांचा सवाल आहे। 4 वर्षांपूर्वी निर्णय, अंमलबजावणी अद्यापही नाही। म्हणजेच की दुकानातून साबण, शॅम्पू, चहा, कॉफी अशा काही वस्तूंची विक्री करण्याची परवानगी देण्यासंदर्भातील शासन निर्णय दिनांक 9 मार्च 2020 ला पारित झाला होता। मात्र 4 वर्ष होऊन देखील त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी झालेली नाही। लॉटरी पद्धतीने होणार निवड, 9500 पंपांचे मिळाले उद्दिष्ट। 8500 शेतकऱ्यांना फवारणी पंपासाठी प्रतीक्षाच करावी लागणार। फवारणी पंपांची यादी तुम्ही या ठिकाणी बघू शकतात। मित्रांनो, अपडेट आहे वर्धा जिल्ह्यातील। तुमच्या जिल्ह्यातील यादी तुम्हाला पाहिजे असेल तर आताच आपल्या चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राइब करा।
परतीचा पाऊस बऱ्याच जिल्ह्यांना झोडपणार. 15 ऑक्टोबर पर्यंत मान्सूनचा मुक्काम. थंडीचे होणार लवकरच आगमन. गेल्या 5 वर्षांपासून सप्टेंबर महिन्यात झालाय सर्वाधिक पाऊस. वन प्राण्यांकडून शेती पिकांचे नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. वन विभाग पोलिसांकडे तक्रार. आंदोलन छेडण्याचा दिला इशारा. निवृत्तीनंतर शिक्षकांना मिळणार दर महिन्याला 15,000 रुपये मानधन. 139 शाळांमध्ये होणार नियुक्ती. प्राथमिक विभाग करणार नियोजन. 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळात सेवानिवृत्त शिक्षक. धनगर आरक्षणासाठी 5व्या दिवशी देखील उपोषण सुरूच. 1 दिवसीय विशेष अधिवेशनांची मागणी. आंदोलनकर्त्यांची प्रकृती खालावली. मागील 78 वर्षांपासून धनगर समाजाची फसवणूक. सोयाबीनला गौराई पावली. मुहूर्ताला 5,555 रुपये भाव. वाशिम बाजार समितीत नवे सोयाबीन दाखल. व्यापारी बँकांचा हात आकडता. प्रशासनाच्या निर्देशनाकडे कानाडोळा. खरीप हंगाम संपत आला तरी पीक कर्ज वाटप 52%वरच. अपडेट आहे हिंगोली जिल्ह्यातील. ई पीक पाहणीत नाव नसलेल्या कापूस सोयाबीन उत्पादकांनाही नाही मिळणार मदत. पिकांना नुकसानीचे कवच. नुकसान भरपाईचा मात्र पत्ता नाही. पुढे पाट मागे सपाट. गतवर्षीच्या नुकसान भरपाईची अद्यापही प्रतीक्षा कायम. यंदाच्या नुकसानीची मदत कधी मिळणार? शेती बिनभरोशाची शेतकरी हवालदिल. कंपनीचा अजब कारभार. शेतकरी राजा भडकला. 13,500 शेतकऱ्यांना विमा नाकारला आहे तर राज्यातील हजारो शेतकऱ्यांना देखील विमा नाकारण्यात आला. ऑगस्ट महिना उलटूनही मागील पीक विम्याचा लाभ मिळेना. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. केळी बाजाराला बाप्पा पावले. दर्जेदार मालास 3,000वर दर. ब्रह्मणपूर येथे जामनेरच्या केळीला सर्वाधिक भाव. 7-12 उतार्यावर आता लागणार आईचे नाव. 1 नोव्हेंबर पासून अंमलबजावणी. जन्मलेल्यांना जमीन खरेदी करताना बंधनकारक. ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट मदत द्या. शेतकऱ्यांची मागणी. अपडेट आहे हिंगोली जिल्ह्यातून. सोयाबीनला 8,500 रुपयांचा हमीभाव द्यावा अन्यथा आंदोलन करण्यात येईल. शेतकऱ्यांचा इशारा. अतिवृष्टीचा झटका आणि द्राक्ष बागांना फटका. पिंक रिक्षा योजना ही महिलांसाठी राबवण्यात आली आहे. गरीब महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे आणि या योजनेअंतर्गत महिलांना गुलाबी रंगाची रिक्षा मिळणार. महाराष्ट्र सरकारने ही योजना राबवली आहे. पिंक रिक्षा योजनेअंतर्गत राज्यातील 17 शहरातील 10,000 महिलांना योजनेचा लाभ दिला जाणार. पिंक रिक्षा विकत घेण्यासाठी 20% रक्कम सरकार भरणार. 10% रक्कम अर्जदारांना भरावी लागणार. त्यानंतर उरलेली म्हणजेच की 70% रक्कम ही महिला बँक लोनच्या माध्यमातून भरू शकतात. योजनेचा लाभ कोणत्या महिलांना मिळू शकतो? नियम व अटी म्हणजेच की महाराष्ट्राच्या रहिवासी महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात आणि या योजनेमध्ये ड्रायव्हिंग लायसन असणे गरजेचे. तसेच महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा पुरावा देखील महिलांकडे असायला हवा. महिलांकडे आधार कार्ड, मोबाईल नंबर, बँक खाते असणे गरजेचे आहे. त्याच महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल. नुकसान भरपाई 1 आठवड्यात खात्यावर. शेतकऱ्यांसाठी ई पंचनामा ॲप नवीन योजनेसाठी दिली परवानगी. म्हणजेच की नागपूरच्या धर्तीवर नाशिक जिल्ह्यात लवकरच ई पंचनामा ॲप सुरू करण्यात येणार आहे. नुकसानीची पाहणी करण्याकरिता स्वतः तलाठी, ग्रामसेवक व कृषी अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर जातील. तेथील छायाचित्र घेऊन संबंधित ॲपद्वारे अपलोड केले जाईल. ॲप्लिकेशनवर आधीच भरण्यात आलेल्या मंडळनिहाय सर्वे व गट क्रमांकानिहाय नुकसानींची माहिती तहसीलदारांकडून तपासणी केली जाईल. त्यांच्या मंजुरीनुसार विभागीय महसूल अधिकारी, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त यांच्याकडे पाठवण्यात आल्यानंतर तेथील ती माहिती राज्य सरकारकडे जाईल. त्यानंतर सरकारच्या नियमानुसार जाहीर केलेली मदत शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यात जमा होते. याचा अर्थ नुकसान भरपाई आता अवघ्या 1 आठवड्याच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होते केली जाते.
याचा अर्थ नुकसान भरपाई आता अवघ्या काही आठवड्याच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होणे शक्य होणार असल्याचे उपजिल्हाधिकारी वाघ यांनी सांगितले। अपडेट आहे नाशिक जिल्ह्यातील, परंतु राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या अपडेट।